पावभाजीला रंग पहा, काय सुरेख आलेला आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशीच चविष्ट पावभाजी तयार झालेली आहे. कोणत्याही प्रकारचा फूड कलर न वापरता मी ही पावभाजी तयार केलेली आहे. अशी चविष्ट पावभाजी तयार करण्यासाठी व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगितलेले आहेत. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पावभाजी बनवण्यासाठी 5 मध्यम आकाराचे बटाटे सोलून व्यवस्थित कापून घेतलेले आहेत. अर्धी वाटी फ्लावर गरम पाण्यामध्ये 2 मिनिटं उकळवून घेतलेला आहे. एक गाजर आहे, व्यवस्थित सोलून घेतला आणि कापून घेतलेला आहे बारीक स्लाईसमध्ये. 1 वाटी ताजा हिरवा वाटाणा घेतलेला आहे. 3 मध्यम आकाराचे टोमॅटो देखील छान असे कापून घेतलेले आहेत आणि 1 बीटाचे व्यवस्थित तुकडे करून घेतलेले आहेत. बीटामुळे चवीमध्ये काहीच फरक पडत नाही, फक्त पावभाजीला रंग खूप छान येतो, त्यामुळे बीट वापरायचं आहे. या सर्व भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी या ठिकाणी प्रेशर कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण घेतलेल्या सर्व भाज्या ॲड करूयात. बीट घातल्यामुळे पावभाजीला नॅचरली खूप छान रंग येतो, कारण तुम्ही जर हॉटेलमध्ये पावभाजी खाणार तर त्यामध्ये आर्टिफिशियल रंग घातलेला असतो. बीटामुळे खूप छान रंग येतो पावभाजीला. बीट नक्की घाला, चवीमध्ये काहीच फरक पडणार नाही. गाजर घातल्यामुळे पावभाजीला बाइंडिंग खूप छान येतं. चला तर अशा प्रकारे सर्व भाज्या मी कुकरमध्ये व्यवस्थित घालून घेतलेल्या आहेत. आता मी या ठिकाणी 1.5 ग्लास पाणी घालत आहे. पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. या भाज्या शिजवताना थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. आता असं पाणी घालून झाल्यानंतर झाकण लावायचं आहे. झाकण लावून मध्यम आचेवरती कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊयात. या प्रकारे मध्यम आचेवरती कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर झाकण ओपन केलेलं आहे. आता एका मॅशरच्या मदतीने या शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या छान अशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत. हे पहा, या पद्धतीने अशा प्रकारे शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या व्यवस्थित एकजीव करून घेतलेल्या आहेत. बीट घातल्यामुळे रंग पहा, काही सुरेख आलेला आहे. मस्तच. अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही देखील सर्व भाज्या एकजीव करून घ्या. परफेक्ट. आता फोडणी देण्यासाठी एका जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं अमूल बटर घालायचं आहे आणि लगेचच थोडंसं तेल देखील घालायचं आहे, कारण बटर घातल्यामुळे पावभाजीला आणखी छान चव येते. असं बटर आणि तेल व्यवस्थित गरम झालं की लगेचच 1 मोठा चमचा जिरं घालायचे आहेत. जिरं छान फुलू द्यायचं आहे. घातलेलं जिरं देखील तेलामध्ये आणि अमूल बटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फुलू द्यायचं आहे. जिरं चांगलं फुललं की लगेचच मी या ठिकाणी 5 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत आणि कांदा देखील हलकासा नरम होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी कमी ते मध्यम ठेवायची आहे. कांदा मस्त हलकासा नरम होईपर्यंत तेलामध्ये छान असं परतून घेऊयात. या प्रकारे कांदा देखील मस्त असा तेलामध्ये हलकासा नरम झालेला आहे. आता 3 मध्यम आकाराच्या शिमला मिरची एकदम बारीक कशा कट करून घेतलेल्या आहेत, कापून घेतलेल्या आहेत. कांद्यासोबत शिमला मिरची देखील मंद ते मध्यम आचेवरती मस्त नरम होईपर्यंत परतून घ्यायची आहे. शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून निघावेत यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. असं तेलामध्ये शिमला मिरची आणि कांदा परतताना मीठ घातलं तर कांदा आणि शिमला मिरची लवकर नरम होतील. 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. मंद ते मध्यम आचेवरती कांदा आणि शिमला मिरची मी परतूनच घेत आहे. आधीपेक्षा फार नरम झालेले आहेत. आता ह्याच वेळी मी या ठिकाणी 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 आल्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अद्रक आणि लसणाची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ही आलं लसूण पेस्ट देखील घालायची आहे आणि कांदा आणि शिमला मिरचीबरोबर मस्त परतून घ्यायची आहे. लसूण अद्रक पेस्ट भरपूर घाला, त्यामुळे पावभाजी चवीला अजूनच चविष्ट तयार होते. चला तर घातलेली आलं लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अद्रक लसूण घातल्यानंतर सुद्धा शिमला मिरची आणि कांदा 2-3 मिनटं व्यवस्थित परतून घेतलेला आहे. हे पहा, मस्त असं कांदा आणि शिमला मिरची नरम झालेली आहे. आता ह्याच वेळी 4 चमचे पावभाजी मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. अशी काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे पावभाजीला रंग खूप छान येतो. आता घातलेले मसाले देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. माझी पावभाजी या ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे मी थोडे मसाले जास्त वापरलेले आहेत. चला तर मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
मसाले मिक्स करून झाल्यानंतर अगदी कमी आचेवरती हा सर्व मसाला मी 1 मिनिट छान असं परतून घेतलेला आहे। रंग पहा खूप सुरेख आलेला आहे। आता याच वेळी अर्धा पेला पाणी घालायचं आहे। असं पाणी घातल्यामुळे मसाले जळत नाही आणि खूप छान असा मसाला तयार होतो। हे पहा असं पाणी घालून 2 मिनिटं हे सर्व जिन्नस छान असे शिजवून घ्यायचे आहे। त्यामुळे काय होतं, आपण जे सर्व साहित्य घातलेलं आहे ते पाणी घातल्यामुळे छान शिजलं जातं आणि मस्त नरम होतं आणि मसाला देखील पावभाजीचा खूप सुंदर तयार होतो। आता हे उरलेलं पाणी देखील मी घालून घेतलेलं आहे। अशा प्रकारे मी अर्धा पेला पाणी घातलेलं आहे। घातलेलं पाणी देखील मसाल्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता हा तयार केलेला सर्व मसाला अगदी कमी आचेवरती 2 मिनिटं सतत हलवत मस्त शिजवून घेऊयात। मसाला मस्त अगदी कमी आचेवरती 2 मिनिटं परतून घेतलेला आहे। रंग पहा काय सुरेख आलेला आहे। आता याच वेळी आपण ज्या शिजवून घेतलेल्या भाज्या एकजीव करून घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या या मसाल्यामध्ये घालायच्या आहेत। ह्या शिजवून घेतलेल्या भाज्यांना रंग पहा मीठ घातल्यामुळे खूप छान आलेला आहे। आता लगेचच चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे। मीठ बेताने घाला, कारण आपण भाज्या शिजवताना कुकरमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं। त्यानंतर कांदा आणि शिमला मिरची परतून घेताना सुद्धा मीठ घातलेलं होतं। त्यामुळे मिठाचा अंदाज घेत व्यवस्थित घालायचा आहे। आता या सर्व शिजवून घेतलेल्या भाज्या मसाल्याबरोबर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। अशा प्रकारे शिजवून घेतलेल्या आणि मॅश करून घेतलेल्या सर्व भाज्या मसाल्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत। पावभाजी फार घट्ट आहे, त्यामुळे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे। लक्षात ठेवा, पाणी घालताना थंड पाणी अजिबात वापरायचं नाही, गरम करूनच वापरायचं आहे। त्यामुळे पावभाजीची चव छान टिकून राहते। चला तर घातलेलं गरम पाणी देखील व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तरीसुद्धा मला भाजी थोडी आणखी घट्टच वाटत आहे, त्यामुळे मी आणखी गरम पाणी घालणार आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किती भाजी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। चला तर हे घातलेलं गरम पाणी देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊया। तुम्ही या ठिकाणी आता पावभाजीची थिकनेस कन्सिस्टन्सी पहा, अगदी व्यवस्थित आहे। मला अशीच पावभाजी आवडते, थोडी घट्टच ठेवलेली आहे, जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही, परफेक्ट। आता पावभाजीमध्ये एकदम बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी अशी हातावरती क्रश करून घालायची आहे। अशी कसुरी मेथी घातल्यामुळे पावभाजीला आणखी छान चव येते। आता ही घातलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी देखील पावभाजीबरोबर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता 2 तुकडे बटरचे घालायचे आहेत आणि अगदी कमी आचेवरती मध्ये मध्ये असं सतत हलवायचं आहे आणि पावभाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। घातलेलं बटर देखील पावभाजीबरोबर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि कमी आचेवरती मध्ये मध्ये असं पावभाजीला हलवत छान अशी पावभाजीला उकळी काढून घेऊयात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पावभाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता व्यवस्थित खालीवर करून घ्यायची आहे। या ठिकाणी मस्त अशी चमचमीत पावभाजी खाण्यासाठी तयार आहे। लगेचच गॅस बंद करायचा आहे। आता पाव छान असे बटरमध्ये शेकून घ्यायचे आहे आणि मग खायचे आहे, त्यामुळे पावभाजी खायला अजूनच टेस्टी लागते। आता आपण पावभाजी सर्व करूयात। पाव मस्त असे बटरमध्ये थोडेसे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत। आता पावभाजीला रंग पहा काय सुरेख आलेला आहे, जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही, मस्त अशी चमचमीत पावभाजी तयार आहे। कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून बघा। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।